नमस्कार बहिणींनो, आज 26 डिसेंबर माझी लाडकी बहीण योजनाबद्दल मी तुम्हाला आज अपडेट देणार आहेत. एकदम शॉर्टमध्ये आणि एकदम क्लिअर तुम्हाला सांगेल. ओके, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा एकदम लवकरात लवकर अपडेट बघण्यासाठी. ओके, पहिली अपडेट आहे नोव्हेंबर प्लस डिसेंबरचे पैसे. योजनेअंतर्गत नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता अनेक लाभार्थींना अद्याप मिळाला नाही. सरकारकडून या हप्त्यांचे पैसे एकत्र 3,000 किंवा काही ठिकाणी 4,500 म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर प्लस जानेवारी जमा होण्याची शक्यता चर्चेमध्ये आहे. म्हणजेच की आजच्या तारखेपर्यंत अनेक लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील हप्ते अद्याप तरी प्राप्त झालेले नाही आहेत. म्हणून सरकारकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे हप्ते काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने आता जमा होत आहेत. ओके, सो काही जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे पैसे एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ओके, ही झाली आपली पहिली अपडेट. ओके, नंतर आहे दुसरी अपडेट 17वा आणि 18वा हप्ता. नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबरचा 18वा हप्ता DBT मार्फत लाभार्थींच्या खात्यात टप्प्याटप्प्याने आता जमा होत आहे. ज्यांचे KYC पूर्ण आहे त्यांना प्राथमिकता आधी मिळत आहे. ओके, म्हणजेच ज्यांनी KYC कंप्लीट केली आहे त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे यायला सुरुवात झाली आहे. ओके, नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता हे दोन्ही हप्ते DBT मार्फत खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ज्या लाभार्थी बहिणींचे KYC पूर्ण आणि खात्याची माहिती योग्य आहे, ज्यांना येत होते पैसे, त्यांना हप्त्यांचे पैसे प्राधान्यक्रमानुसार जमा केले जात आहे. ओके, जर KYC कंप्लीट असेल तर पैसे येतील तुम्हाला आता हळूहळू, आणि ज्यांची KYC इनकम्प्लीट असेल म्हणजे ज्यांची पूर्ण नाही झाली त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, आणि ज्यांना जमत नसेल त्यांनी जवळील सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. ओके, KYC अंतिम तारीख. ओके, हा तिसरा पॉईंट आहे आपला. KYC ऑनलाईन आधार पडताळणी करण्यासाठी शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. हे पूर्ण न केल्यास पुढील हप्ते किंवा एकत्र पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते. ओके, म्हणजेच की योजनेअंतर्गत सर्व लाभार्थींसाठी KYC करणे हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे KYC लवकरात लवकर करा. KYC करण्याची अंतिम तारीख अजून तरी 31 डिसेंबर 2025 अशी जाहीर करण्यात आली आहे. अजून वाढवणार आहे का ती तारीख ते माहीत नाही, पण 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही करून घ्या. ओके, ज्या बहिणींचे KYC पूर्ण झालेले नाही त्यांच्या बाबतीत पुढील हप्ते थांबण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच आधार व बँक पडताळणीची प्रक्रिया लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर KYC कंप्लीट करून घ्या. ओके, चौथा हप्ता आहे, चौथा पॉईंट आहे सरकारने दिला अपडेट. हा काही रिपोर्टनुसार सरकार KYC सुधारणा करण्याची एक वेळेची संधी अजून देत आहे, जेणेकरून चुका दुरुस्त करता येईल. म्हणजेच की ज्यांची KYC ज्यांनी चुकून काही चुकीचे पॉईंट बटन ओके करून सबमिट केले असेल, त्यामुळे त्यांना आता परत चान्स मिळत आहे. ओके, त्यामुळे KYC परत करताना तुम्ही एकदम यूट्यूबवर व्हिडिओ बघा आधी चांगले, की योग्यरित्या कशी केली पाहिजे KYC, आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते कंप्लीट करा. ओके, म्हणजेच की काही लाभार्थींच्या अर्जांमध्ये काय केलं आहे की माहितीची चुकीची किंवा अपूर्ण नोंद KYCमध्ये झालेली असल्यास सरकारने KYC दुरुस्ती करण्यासाठी एकदाच सुधारणा संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नीट करा तुम्ही. ज्या बहिणींचे तपशील चुकीचे आहेत त्यांना ही संधी अवश्य चांगल्या रीतीने तुम्ही वापरून घ्या. ओके, सारांश एवढंच की नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते अनेकांना अजून आलेले नाही आहेत. 17वा आणि 18वा हप्ता खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. आता KYC अंतिम तारीख जवळ येते, पूर्ण करा नाही तर पैसे थांबवू शकतात. ओके, सो नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अजूनही काही खात्यांमध्ये प्रलंबित आहेत. म्हणजेच की अजून खूप लोकांच्या अकाउंटमध्ये, खूप बहिणींच्या अकाउंटमध्ये येत नाही आहेत ते. ओके, 17वा आणि 18वा हप्ता टप्प्याटप्प्याने आता जमा होत आहे, आणि KYC न केलेल्या लाभार्थींना, म्हणजेच ज्या महिलांनी KYC नाही केली त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो. ओके, चुकीच्या नोंदीसाठी एकदाच आता फक्त तुम्हाला सुधारणा करण्याचं KYCमध्ये सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे नीट करा. ओके, सो बहिणींनो, योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी आपले KYC, आधार पडताळणी आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का याची खात्री करा. सरकारकडून हप्ते जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून पैसे टप्प्याटप्प्याने आता खात्यात वर्ग केले जात आहेत. ओके, जर तुम्हाला एकदम फास्टरित्या अपडेट हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोज तुम्हाला एकदम शॉर्ट तऱ्हेने एकदम फास्ट तुम्हाला अपडेट मी देत जाईल. ओके, थँक्यू.